नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रामधील कोणती पण एक्झाम असो त्यामध्ये मराठी हा विषय विचारला जातो आणि येणाऱ्या जिल्हा परिषद, येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये, आरोग्यसेवकमध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये मराठी व्याकरण विचारले जाणार आहे. त्यामुळे आपण मराठी व्याकरण हा विषय घेऊन आलेलो आहे. प्रश्न उत्तर IMP प्रश्न आहे, व्हेरी IMP प्रश्न आहे. प्रश्न उत्तर घेणार आहोत आणि त्याच्यावर थोडंसं विश्लेषण करणार आहोत. समाज ओळखा. पंचप्राण. ज्या ठिकाणी संख्या दिसतात कोणता समाज होतो? द्विगु समाज होतो. पंचपाळे, नवरात्र, 9 दिवसांचं रात्र, ज्या ठिकाणी संख्याचा उल्लेख होतो त्या ठिकाणी कोणता समाज होतो? द्विगु समाज. पंचपाळे कोणता समाज होईल मग? या ठिकाणी द्विगु समाज. पंचपाळे म्हणजे 5 संख्या आलेली आहे म्हणून या ठिकाणी कोणता समाज होईल? द्विगु समाज. पुढील प्रश्न, प्रयोग ओळखा. रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. या ठिकाणी कर्ता, कर्म याला प्रत्यय लागला नाही आहे. या ठिकाणी रोज कर्ता आहे, याला प्रत्यय लागला नाही आहे. मी आहे, याला प्रत्यय लागला नाही. इथे 2 वाक्य आहे, कॉमा देऊन 2 वाक्य बनलेले आहे. रोज कर्ता आहे, मी कर्ता आहे. रोज कर्ता आहे आणि मी कर्ता आहे. कर्त्याला प्रत्यय लागला नाही आहे, कर्माला प्रत्यय लागला नाही म्हणून कोणता प्रयोग होईल या ठिकाणी? रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. या वाक्यात कोणता प्रयोग होणार? कर्तरी प्रयोग. भावे प्रयोगमध्ये कर्ता आणि कर्माला प्रत्यय असतो. पुढील प्रश्न, वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा. कोणाचा निवडायचा आहे? मुखवटा चढवणे. मुखवटा चढवणे. मुखवटा चढवणे याचा वाक्यप्रचार काय होतो? ऑप्शन क्रमांक 1, मनातील भावना लपवणे. मुखवटा चढवणे म्हणजे काय होतं? मनातील भावना लपवणे. पुढील प्रश्न, पुढील लेखकाने कोणते पुस्तक लिहिलेले आहे? विश्राम बेडकर यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे? विश्राम बेडकर यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे? रणांगण. कोणते पुस्तक लिहिले आहे? विश्राम बेडकर यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे? ऑप्शन क्रमांक 1, रणांगण. पुढील प्रश्न, पुढील लेखकाच्या कोणत्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे? कोण आहे? दुर्गा भागवत. दुर्गा भागवत याला कोणत्या याचा पुरस्कार मिळाला? साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. पेस. पुढील प्रश्न, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. एखादी सुंदर काव्यात्मक कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का? प्रश्न आला, प्रश्नार्थक आहे. उद्गार आला असतं तर उद्गारवाचक, विधान असतं तर विधान असतं. भारत माझा देश आहे. नकारार्थ असतं तर नाही असतं.
नकार दर्शवला असतो. या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह आहे म्हणून कोणता होणार? प्रश्नार्थी वाक्य होणार. एखादी सुंदर काव्यात्मक कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का? प्रश्नार्थक चिन्ह. प्रश्न विचारला आहे म्हणून काय होणार? वाक्यप्रकार कोणता होणार? प्रश्नार्थी वाक्यप्रकार. पुढील प्रश्न. पुढील शब्दाची त्याच्या विरुद्धार्थी शब्दाची जोडी जुळवा. कोणाची? आत्मीयता. विरुद्धार्थी जोडी कोणती होणार? ऑप्शन क्रमांक 3 परकेपणा. परकेपणा. पुढील प्रश्न. पुढील वाक्यप्रचाराचा वापर केव्हा योग्य आहे? डोळे लपून बसणे. डोळे लपून बसणे. तर वाक्य काय होतो? वाक्यप्रचार वाट पाहत असताना. डोळे लावून बसणे म्हणजे काय होतो? वाट पाहत असताना. पुढील प्रश्न. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ कोणत्या वाक्यात बरोबर आहे? चारी मुंडा चित होणे. चारी मुंडा चित होणे. आता काय होतो? पहिलवानाचा दारुण पराभव झाला. पुढील प्रश्न. विरुद्धार्थी शब्द द्या. कोणाचा? कमकुवत. कमकुवतचा विरुद्धार्थी शब्द काय होणार? मजबूत. मजबूत. अर्थ सांगा. कोणाचा? पेसा. पेसाचा अर्थ काय होतो? व्यवसाय. व्यवसाय. पुढील शब्दाचा अर्थ सांगा. कोणाचा? शैशव. काय होतो? बालपण. पुढील प्रश्न. पुढील वाक्यप्रचाराचा केव्हा वाक्यात अचूक उपयोग होतो? अंगावर काटा येणे. त्याचं काय होतो? भीतीने अंगावर शहारे आल्यावर. पुढील प्रश्न. समानार्थी शब्द द्या. म्हणजे समानार्थी शब्द कोणाचा? निद्रा. निद्राचा समानार्थी शब्द काय होतो? झोप. पुढील प्रश्न. पुढील वाक्य नकारार्थी करा. नकारार्थी करा. त्याची सर इतर कोणाला येणार नाही. प्रश्नार्थक चिन्ह आहे. हे प्रश्नार्थक वाक्य आहे. त्याला काय करायचं? आपल्याला नकारार्थक. हे वाक्य काय होईल? त्याची सर इतर कोणालाही येईल. हे साधं वाक्य होणार. हे प्रश्नार्थक वाक्य आहे. हे साधं वाक्य होणार आहे. ज्या ठिकाणी नाही दर्शवून राहिलं आहे म्हणजे हे कोणतं होणार? नकार. त्याची सर इतर कोणालाही येणार नाही. हे काय वाक्य झालं? नकारार्थी वाक्य. कोणतं वाक्य दिलं आपल्याला? प्रश्नार्थ वाक्य दिलं आहे. त्याचं काय करायचं होतं आहे आपल्याला? नकारार्थी वाक्य. त्याची सर इतर कोणाला येणार. प्रश्नार्थक चिन्ह. त्याचा नकारार्थ काय होणार? त्याची सर इतर कोणालाही येणार नाही. पुढील प्रश्न. पुढील वाक्यप्रचारासाठी कोणते वाक्य योग्य आहे? गळा कापणे. गळा कापणे म्हणजे काय होतो? मित्राला एवढी मदत करूनही त्याने माझा गळा कापला. गळा कापणे म्हणजे विश्वासघात केला. पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द द्या. एक शब्दसमूहामधला प्रश्न आहे. पोटातील गर्भ जन्मण्याआधी मारून टाकणे. काय होतो याला? याचा अर्थ भ्रूण हत्या.
पुढील प्रश्न अर्थ सांगा. वास्तव पुस्तक. वास्तव पुस्तक त्याचा अर्थ काय होतो? विचारपूस. पुढील प्रश्न आदिम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आदिम विरुद्धार्थी शब्द काय होतो? प्रगत. पुढील प्रश्न पुढील म्हण केव्हा वापरतात? काखेत कळसा गावाला वळसा. जवळ वस्तू असून पण सर्वत्रकडे शोधणे. चष्मा कपाळावर असला तर डोक्यावर चष्मा आणि सर्वत्र धुंडून राहिलो आपण. मग चष्मा कपाळावर असला तर काखेत कळसा गावाला वळसा. वस्तू स्वतःजवळच असून सर्वत्र शोधणे. पुढील प्रश्न पुढील वाक्यातले कर्म ओळखा. रुपयांच्या नोटांच्या पुडक्याला बांधलेला रबर बँड शंकररावांनी काढून घेतला. कर्म कोणतं येणार याच्यातलं? कर्म रबर बँड. पुढील प्रश्न योग्य विग्रह करा. शक्ती युक्ती. शक्ती आणि युक्ती दोन द्वंद्व समाज उदाहरण आहे. आणि लागलाय आणि शक्ती आणि युक्ती. पुढील प्रश्न पुढील शब्दाशी त्यांच्या समानार्थी शब्दाची जोडी ओळखा. रिपू. समानार्थी शब्द कोणता आहे? रिपूचा शत्रू. पुढील प्रश्न पुढील पुस्तकाचे लेखक कोण आहे? स्मरणगाथा. कोण आहे? स्मरणगाथाचे लेखक गोनी दांडेकर. गोनी दांडेकर. कोणाचे? स्मरण गाथा. लेखक कोण आहे? गोनी दांडेकर.